मुलांच्या सुट्टीला आता माहेरी चालली आहे, म्हणजेच पुण्याला येते. तर म्हणून मग बॅग पॅकिंग वगैरे चालू होतं. खूप दमायला झालतं आणि आळस अतिशय भरला होता. तर मग भात, वरण आणि एखादी भाजी बनवायचं ठरलं. तर पालकच्या भाजीची सगळी तयारी करून घेतली. वरणाला फोडणी देण्यासाठी वरण जे आहे ते इथं हटून घेतलं आणि नंतर वेगळंच काहीतरी डोक्यामध्ये आलं आणि प्लॅन चेंज झाला. कढईमध्ये तेल घेऊन जिरं, मोहरी, हिंगची फोडणी दिली. हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या. चिरलेला टोमॅटो वापरलाय. आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा घेतली. या ठिकाणी लसूण खरं तर टेचून घातलं तर जास्त चांगली टेस्ट येते. बेसिक मसाले वापरलेत. हळद, लाल तिखट, धनेपूड आणि मीठ घातलंय. पालक जो होता चिरलेला तो जवळजवळ 2 मूठ भरून असा पालक इथे वापरलाय. अगदी जास्त पण वापरायचा नाही. झाकण ठेवायचं. पालक छान आपल्याला शिजू द्यायचा. पालकाला मीठ घातल्यामुळे मस्त पाणी सुटलंय आणि शिजलेलं आहे. आता डाळ काढून घेतली. यावरती हवंय तितकं आपल्याला पाणी घालायचं. म्हणजे किती तुम्हाला पातळ वरण हवंय त्यानुसार पाणी घालायचंय. छान दणदणून उकळी आणायची आणि मस्त साजूक तुपाची धार देऊन कोथिंबीर भरपूर आपण चिरलेली घालतोय. पालकची भाजी बनवण्यापेक्षा कधीतरी असा डाळ पालक बनवून बघा. खरंच टेस्टला जबरदस्त लागतो बरं का. मला तर 100% ही रेसिपी खूपच छान वाटते.